प्रीत जडली हृदयी बाब 45 मागील भागात. नाव इट्स व्हेरी टेस्टी. तुषार आता निवांत कॉफी पित होता. त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून त्याचा जीव भांड्यात पडला. नाव यू कॅन गो. तो सायलेंट टोनमध्ये बोलला तसा पिऊन जवळजवळ पळतच गेला. त्याला अजून संकटात सापडायचं नव्हतं. पिऊन जाताच तुषारने पुन्हा सोसायटी सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली. काव्या अजूनही कॅन्टीनमध्येच कॉफी पीत थांबली होती. थँक्स फॉर मेकिंग कॉफी फॉर मी जॅन. तो मनातच पुटपुटला. सध्या तो तिच्या हातची कॉफी पिऊन शांत झाला होता आणि आता त्याने त्याच्या सर्व मीटिंग पुन्हा जॉईन केल्या. आता पुढे. इकडे पिऊन कॅन्टीनमध्ये गेला. त्याची नजर काव्याला शोधत होती. काव्या तिच्या केबिनमध्ये जाण्यासाठी निघाली तोच तिची नजर पिऊनवर पडली. तो तिच्याकडेच येत होता म्हणून ती तिथेच थांबली. थँक्यू मॅम. तुम्हाला माहीत नाही तुम्ही माझी केवढी मोठी मदत केली ते. तो पिऊन काव्याचे आभार मानत म्हणाला. अरे पण ठीक आहे, या थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे, तिने नकळत विचारलं. मॅम, आज सर खूप रागात होते. सकाळीपासून कोणावर तरी राग काढत होते. त्यात मी 11 कप कॉफी पाजली, पण त्यांचं मन शांत झालं नाही. पण आता तुम्ही बनवलेली कॉफी दिली तेव्हा कुठे मला आराम मिळतो. नाहीतर अजून कॉफीच बनवत बसावं लागलं असतं. माझी सर्व कामं करायची तशीच पडली आहेत त्या कॉफीमुळे. चला बाय, जातो. काव्याशी बोलून तो पिऊन निघून गेला. ती मात्र त्याच्या बोलण्यावर मनातच हसत होती. पण यांना राग कशाचा आला? तिच्या मनात विचार आला आणि दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. शिवाय तिलाही तिची भरपूर कामं होती म्हणून तिने त्या गोष्टीकडे इग्नोर केलं आणि तिच्या केबिनमध्ये गेली. तब्बल 10 दिवसांनी ती तिच्या केबिनमध्ये आली होती. आज दिवसभर तुषार आणि काव्या दोघेही कामात बिझी होते. आज काव्याने टिफिन आणला नव्हता, त्यामुळे तिचा आणि नेहाचा जास्त काही कॉन्टॅक्ट आला नव्हता. तिने तिचं काम पटपट संपवलं. दिवसभर काम करून राहिल्यामुळे आणि उपाशी असल्यामुळे ती जरा लवकरच थकून घरी जायला निघाली. पायऱ्यांवरून खाली चालत असताना अचानक तिचा हात कोणीतरी हातात धरून जोरात खेचला आणि ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. बेसावत असलेली ती मात्र त्या स्पर्शाने भांबावून गेली होती. एक सेकंदासाठी भूकंप झाला की काय असंच तिच्या मनात आलं. पण आता तो आवडीचा परफ्यूम नाकात शिरला होता. तिने मागे वळून त्याला पाहण्याचा प्रयत्न केला. हाऊ डिअर यू टू बिहेव विथ मी. तो माझ्या परमिशनशिवाय खोलीबाहेर कशी पडली? त्याचा अँग्री टोन तिच्या कानात घुमला. तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तो असा का बिहेव करते तिच्या लक्षात येत नव्हतं. ते दोघं पायरीवर होते आणि कोणीही जाणारा येणारा व्यक्ती त्यांना पाहून शकतो म्हणून तिने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. आह, तिच्या तोंडून जोरात वेदना बाहेर पडली. त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि हाताला पीळ पडल्यामुळे तिला वेदना होत होती. तिला त्रास झालेला पाहून तुषारला त्रास होत होता, पण त्याने दाखवलं नाही. त्याने तिला तसंच तिथल्या एका रूममध्ये ओढत नेलं आणि डोअर बंद केलं. ती तशीच त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या. त्याने तिचा हात सोडला. गोऱ्यापान हातावर त्याच्या हाताचे लाल ठसे स्पष्ट दिसत होते. त्याने तिचा हात अलगद हातात घेतला आणि पुढे वाकून त्या जखमेवर फुंकर मारली. तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं. सध्या तो नॉर्मल झाला होता. जान, तुला नाही का वाटत तू मला सांगून जावं लागत होतं? तू डोळ्यासमोर असली की मला काळजी वाटते तुझी. कालपासून फोन ट्राय करतो तुझा, स्विच ऑफ लागतो. तू 2 दिवस ऑफिसमध्ये पण दिसली नाहीस. तो आता तिचा हात हातात घेऊन बोलत होता. त्याच्या आवाजात तिला काळजी स्पष्ट दिसत होती. खरं तर चूक तिचीच होती. तुषारच्या जागी कोणी असतं तर तोही असाच रिॲक्ट झाला असता. ते थोडासा प्रॉब्लेम झाला होता फोनचा, म्हणून तुमचे कॉल आलेले समजले नाहीत सर. आपल्यामुळे सरांना किती त्रास होतोय तिलाही वाईट वाटत होतं. आय एम सॉरी. नेक्स्ट टाइम असं होणार नाही, ती उलसं तोंड करत म्हणाली आणि तिला तसं पाहून त्याचं काळीज पुन्हा पगळलं. कोणीतरी पायऱ्यांवरून तिकडेच येत होतं. उगीच कोणी पाहायला नको म्हणून ते दोघे तिथून पटकन निघून गेले. तुला समजलं ना?
तुला काय करायचं आहे ते? तो एवढ्या मोठ्या कंपनीचा बॉस तिला बोलत होता. खरं तर तिच्यासाठी ती काम करत होती, पण सध्या जेलमधून बाहेर आली होती. तुषारने तिला जेलमध्ये टाकलं होतं आणि त्याचाच बदला तिला घ्यायचा होता. ना, आजपासूनच कामाला लागा. तो आर्मन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा मालक पंकज गिरी होता. एनजीओमध्ये साक्षी त्याच्यासाठी काम करायची. तो तुषारला चढून फॉलो करायचा म्हणून तो टॉप 5 मध्ये होता. पण सध्या 2 वर्षात तुषार सावध झाला होता. त्यामुळे पंकज मार्केटमध्ये पडला होता. म्हणून मग त्याने साक्षीला पैशाची लालूच दाखवून यूज करायला सुरुवात केली होती. जेव्हापासून काव्या एनजीओमध्ये आली होती, तेव्हापासून पंकज आणि साक्षीची पूर्ण वाट लागली होती. काव्यामुळे साक्षीला तिचं HR पद गमवावं लागलं होतं आणि साक्षीचा जॉब गेल्यामुळे ती पंकजला आता डिटेल्स देऊ शकत नव्हती. काव्याला किडनॅप पण त्यासाठीच केलं होतं, पण तो प्लॅनही फेल गेला होता. कारण तुषारने काव्याला वाचवलं होतं. साक्षी बरोबर जावेदही होता, पण जेलची हवा खाल्ल्यापासून त्याने असले धंदे सोडून दिले होते. एनजीओचं नाव जरी कोणी काढलं तरी त्याचा जीव भीतीने खालीवर होत होता. एवढं तो तुषारला भीत होता. शिवाय त्या दिवशी तुषार जेलमध्ये आल्यामुळे त्याने भीतीने साक्षीचा सर्व प्लॅन त्याला सांगितला होता. त्यामुळे साक्षीचं आणि त्याचं भांडण झालं होतं. तेव्हापासून ते दोघे वेगळे झाले होते. जेव्हा साक्षीने सर्व काही पंकजला सांगितलं, तेव्हापासून ते दोघे एक झाले होते आणि त्यांनी एक खतरनाक प्लॅन बनवला होता. पण त्यांना कुठे माहीत होतं याचे परिणाम किती भयानक होतील ते. काव्या आज लवकरच रूमवर आली. आल्याबरोबर तिने स्वतःला बेडवर झोपून दिलं. किचनमध्ये केतू चहा बनवत होती. अगं काव्या, आलीस तू? केतूने 2 कप चहा आणला. 1 कप तिने आणि 1 कप काव्याला दिला. काय झालं, थकली आहेस का जास्त? केतूने चहा पिताना तिला विचारलं. हो, काव्या बोलली. खरं तर ती तुषारचाच विचार करत होती. किती खारट झाले होते सर. पुन्हा त्यांना न सांगता एकही गोष्ट आपण करायची नाही. ती बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली आणि तिने शॉवर घेतला. पण मनातील त्याचे विचार जात नव्हते. त्याने केलेलं प्रपोज, फिरायला गेलेले क्षण, सगळं काही जिवंत डोळ्यासमोर चित्र आलं आणि तिने पटकन डोळे उघडले. प्रेमात पडली होती ती त्याच्या. तिने फोन हातात घेतला आणि आता तिच्यासमोर पुन्हा त्या व्यक्तीचा मेसेज आला. कशी झाली पिकनिक? तुझ्यासोबत तुझे CEO होते. आय होप छान एन्जॉय केला असेल तुम्ही. नो नो, तू आणि मी. आता नाव सांगायची गरज आहे का? ओळखलंच असेल तू मला. कोण आहे मी ते. खूप प्रयत्न करूनही तू त्याच्या प्रेमात पडलीस. त्रास होतोय ग मला तुला त्याच्यासोबत पाहून, त्याच्या कंपनीसाठी काम करून. मला माहीत आहे की मी कोण, तुला मेसेज का करतो, मला तुझ्याविषयी प्रत्येक गोष्ट कशी माहीत होती. हे सगळे प्रश्न तुला नक्कीच पडले असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, खूप प्रेम आहे ना तुझं त्या तुषारवर, तर एक मग कान जागेवर ठेवून तुषारचे सर्व डिटेल्स मला पुरवत जा. त्याचा मोबदला तुला नक्कीच मिळेल. आणि हो, जर तुला खरंच तुषारला जिवंत पाहायचं असेल तर ती हार्ड डिस्क माझ्या स्वाधीन करावी लागेल. आणि अजून एक, यातील एक जरी गोष्ट तुषारच्या कानावर गेली तर तन्वीप्रमाणे त्याचेही तेच हाल होतील. बघ, विचार कर, काय पाहिजे तुला, हार्ड डिस्क की तुषारचा जीव? मी येत्या रविवारी निळ्या टाकीजवळ तुझी वाट पाहिल. हार्ड डिस्क आणायला विसरू नको. गुड बाय, युअर बॉस पंकज गिरी, अनवन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा मालक. हॅव अ स्वीट ड्रीम. मेसेज वाचून काव्याला घामच फुटला. तुषारला काही होईल याची ती कल्पना सुद्धा करू शकत नव्हती. तिने आता त्या नंबरवर बऱ्याचदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीप्रमाणे आताही फोन स्विच ऑफ लागत होता. तिच्या घशाला कोरड पडली होती. तिने पटकन उठून तिचं लॉकर चेक केलं. हार्ड डिस्क तशीच आत पडून होती. त्या हार्ड डिस्कला पाहून तिच्या जीवात जीव आला. तिला थोडं बरं वाटलं, पण पुन्हा तिला पंकजची आठवण आली. नाही नाही, मी तुषार सरांना धोका देऊच शकत नाही. मला त्यासाठी माझा जीव धोक्यात टाकावा लागला तरी चालेल. तिच्या डोक्यात आता नाही नाही ते विचार येत होते आणि तिला तन्वीची आठवण झाली. तन्वीप्रमाणेच तुषारचेही तेच हाल होतील. तिने पुन्हा तो मेसेज नीट रीड केला. हो, असंच वाक्य होतं. याचा अर्थ काय? म्हणजे तन्वीने सुसाईड केलं नाही.
म्हणजे तिलाही मारलं गेलं आहे, खून केला आहे तिचा. पण तिचा आणि पंकजचा काय संबंध? खूप वेळ विचार करूनही तिला काहीच समजत नव्हतं. तिने डोकं शांत केलं आणि त्या दिवशी तुलसी काय म्हणत होती ते तिने नीट आठवण्याचा प्रयत्न केला. हा, पंकज. पंकज हेच नाव घेतलं होतं तिने. म्हणजे तन्वी पंकजच्या प्रेमात पडली होती. याचा अर्थ तुषार पंकजला ओळखत होता. तन्वीचा बॉयफ्रेंड पंकज होता. मग तुषार आणि मिलिंद देसाई का बोलत नाहीत? नाही काका, नाही. नक्कीच पाणी खोल मुरलं आहे. काव्याचं मन काव्याशी बोलत होतं. रात्री कितीतरी वेळ तिला झोप आली नाही. तन्वीने सुसाईड केलं असेल की नाही, आणि केलं असेल तर का केलं असेल? जर पंकज चांगला माणूस नाही, तर मग तुषारने तन्वी आणि पंकजला एकत्र करण्याचा प्रयत्न का केला? असं काय घडलं की आपल्या स्वतःच्या वडिलांवर सुद्धा तुषार अजून नाराज आहे? बेडवर विचार करत करत काव्य झोपून गेली. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? काय झालं असेल तन्वीच्या बाबतीत? देईल का काव्या तुषारसाठी हार्ड डिस्क? काय करील पंकज तुषारसोबत? पुढच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल. ऐश्वर्या शेरखाने साथ होते. टू बी कंटिन्यू.